गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आज आपण पाहणार आहेत दीक्षा विथ MPSC पार्ट 7 मध्ये पायथागोरसचा सिद्धांत. पायथागोरसचा सिद्धांत म्हणजे काय? काटकोन त्रिकोणात काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे उरलेल्या दोन बाजूवर काढलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असते. त्याला पायथागोरसचा सिद्धांत म्हणतात. सोबतचा काटकोन त्रिकोण पाहू आपण. हा त्रिकोण आहे. हा त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण. तर याचं नाव A B C. याचे पाया हा आहे पाया, हा आहे कर्ण आणि AB उंची. तर याचं कर्णाची 5 सेमी आहे आणि पायाची लांबी 3 सेमी आहे. उंची 4 सेमी आहे. तर या काटकोन त्रिकोण ABC मध्ये मापकोन B बरोबर 90 डिग्री, लेंथ AB बरोबर 4 सेमी आणि लेंथ BC बरोबर 3 सेमी व कर्ण AC बरोबर 5. तर कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग. कर्ण किती आहे? 5. 5चा वर्ग. पाया किती आहे? 3. 3चा वर्ग आणि उंची किती आहे? 4. तर 4चा वर्ग. 5चा वर्ग किती होते? 25. 3चा वर्ग 9. 4चा वर्ग 16. 16 आणि 9 किती झाले? 25. म्हणजेच या दोन संख्येच्या बाजूच्या काटकोन चौरसाचे क्षेत्रफळ कर्ण एवढ्या बेरजेच्या एवढी इतकी असते. आलं बरोबर 25. तर आपण सूत्र पाहू काही. कर्णाचं सूत्र, कर्ण काढायचं असलं तर कोणतं सूत्र वापरायचं ते पाहूया. वर्गमुळात पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग बरोबर पाया किती आहे आपला? 3. 3चा वर्ग बरोबर 4चा वर्ग. 9. 3चा वर्ग 9. 4चा वर्ग 16 बरोबर √25. किती येते? 5 सेमी. दुसरं पायाचा सूत्र पाहू आपण. पाया बरोबर √5
कर्ण, कर्णचा वर्ग मायनस उंचीचा वर्ग. कर्ण किती आहे? 5. 5चा वर्ग मायनस उंची किती आहे? 4. 4चा वर्ग बरोबर किती आलं? 5चा वर्ग किती आहे? 25 मायनस 16 किती येते? √9 बरोबर 3 सेमी. 3 नंबर. आता काय राहिलं आपलं काढायचं? उंची. उंची जर काढायचं असलं तर कोणतं सूत्र वापरायचं? कर्णचा वर्ग मायनस पाया त्याचा वर्ग बरोबर. कर्ण म्हणजे कर्णचा वर्ग किती येते? 5. 5 मायनस उंची किती आहे? पाया किती आहे? 3. 3चा वर्ग. 5चा वर्ग 25. 3चा वर्ग 9 किती राहते? √16 बरोबर 4 सेमी. आता आपण पायथागोरसचा सिद्धांत पाहिला. आपण पाहणार आहे आता पायथागोरसचे त्रिकूट. पायथागोरसची त्रिकुटे. जर दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज ही तिसऱ्या संख्येच्या वर्गा एवढी असेल किंवा दोन संख्येच्या वर्गातील फरक दोन संख्यांच्या वर्गातील फरक हा तिसऱ्या संख्येच्या वर्गा एवढा असेल. तिसऱ्या संख्येच्या वर्गा एवढा असेल तर त्या तीन संख्यांचा संख्यांचा गट हा पायथागोरसची त्रिकुट आहे. संख्यांचा गट हा पायथागोरसचा त्रिकुट आहे. त्रिकुटे होत. उदाहरण, जर ABC या तीन पायथागोरसचे त्रिकुट
असेल तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बरोबर सी स्क्वेअर किंवा सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बरोबर बी स्क्वेअर किंवा सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर असतात. काटकोन त्रिकोणात काटकोन त्रिकोणाच्या बाजूचे गुणोत्तर तीनास चार चारास पाच असलेले त्रिकुटे पटीचे गुणोत्तर पटीचे त्रिकूट तीनास चार चारास पाच या गुणोत्तराला समान संख्येने गुणून तयार झालेली त्रिकुटे अनुक्रमांक बाजू 1 बाजू 2 आणि कर्ण. पहिल्याची बाजू 3 असली, पहिली बाजू दुसरी 4 असली तर त्याचा कर्ण किती राहील? 5. कसं? तर 3चा वर्ग किती येते? 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16. 16 प्लस 9 किती होते? 25. ते कशाचा आहे? 5चा वर्ग. दुसरा एक्झाम्पल पाहू. पहिली बाजू 6 असली, दुसरी बाजू 8 तर कर्ण किती येईल? 6चा वर्ग 36 आणि 8चा वर्ग 64. 36 आणि 64 किती ते 100. कशाचा वर्ग आहे? 10चा. अशा प्रकारे आज आपण पायथागोरसचा सिद्धांत, पायथागोरसची त्रिकुटे, त्याची बाजू कशा काढायची ते आज आपण या व्हिडिओत पाहिलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायचं.